नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जे काही शिवाजी युनिव्हर्सिटीची 8 मे ते 11 मेच्या दरम्यान जी काही एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्या एंट्रन्स एक्झामची आपण माहिती आज घेणार आहोत। त्याच्यासोबत जे काही एंट्रन्स एक्झाम मध्ये OMR सीट वापरलं जाणार त्या OMR सीटची आपण इथे जे काही सॅम्पल आहे त्या सॅम्पल बद्दल चर्चा करणार आहोत। त्याच्यासोबत जे काही युनिव्हर्सिटीनं ज्या काही इन्स्ट्रक्शन विद्यार्थ्यांसाठी दिले त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। कारण की युनिव्हर्सिटीची ह्या वर्षी जी काही एक्झाम आहे एंट्रन्स एक्झाम ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या सेंटरवरती जाऊन जे काही OMR सीट आहे ते OMR सीटच्या माध्यमातून तुम्हाला तुमची एक्झाम द्यायची आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की इथं जे काही ह्या वर्षीची ऍडमिशन प्रोसेस होणार आहे ती ऍडमिशन प्रोसेस पूर्णपणे तुमच्या एंट्रन्स मार्कवरती होणार आहे। याच्या अगोदर असं असायचं की जे काही तुमचे थर्ड इयरचे थिअरीचे मार्क 50% आणि तुमचे एंट्रन्सचे मार्क 50% असं करून तुमचं जे 100% निकाल लावला जायचा आणि त्यानंतर तुमचं ऍडमिशन व्हायचं। पण ह्या वर्षापासून जी काही तुमची एंट्रन्स एक्झामचे जे काही मार्क आहेत त्या मार्कवरतीच तुमचं MSc किंवा जे काही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं ऍडमिशन आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं ऍडमिशन होणार आहे। त्यामुळे एंट्रन्स एक्झाम व्यवस्थितपणे द्या, जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थितपणे तुम्ही तिथे सोडवा। कारण की ही आपली जी काही एंट्रन्स एक्झाम आहे त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये। जेवढे तुम्ही क्वेश्चन सोडवाल, जेवढे क्वेश्चन बरोबर असतील तेवढे तुम्हाला मार्क पडणार आहेत। जर एखादा क्वेश्चन चुकला तर तुमचे तिथे मार्क कट होणार नाहीत, याची जर सगळ्यांनी इथं तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या। तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमचा एंट्रन्सचा फॉर्म भरला त्यानंतर तेच क्रेडेन्शियल यूज करून, तेच लॉगिन आयडी पासवर्ड यूज करून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि ते हॉल तिकीटची हार्ड कॉपी तुम्हाला परीक्षा ज्यावेळेस तुम्ही परीक्षा केंद्रावरती परीक्षा द्यायला जाणार आहे त्यावेळेस ती हार्ड कॉपी तुम्हाला तिथं घेऊन जायची आहे। त्यासोबत तुमचं जे काही हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं क्रॉस व्हेरीफाय करायच्यात। म्हणजे स्वतःचं नाव असेल, विषयाचं नाव असेल, परीक्षा केंद्र असेल, परीक्षा वेळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं क्रॉस व्हेरीफाय करायच्या आहेत। त्याच्यासोबत जर त्यामध्ये काही त्रुटी असल्या तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही युनिव्हर्सिटीचं PG ऍडमिशन डिपार्टमेंट आहे त्या PG ऍडमिशन डिपार्टमेंटला जर तुम्ही कॉल केला तर त्या कॉलवरून तुम्हाला तिथं सगळ्या ज्या काही तुमच्या त्रुटी आहेत त्या त्रुटी नलिफाय करण्यासाठी ते डिपार्टमेंट तुम्हाला मदत करेल। तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्यायला जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक शासन मान्य ओळखपत्र तुमच्यासोबत ठेवायचं आहे। म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड ह्याच्यापैकी जे काही तुमच्याकडे जे काही शासन मान्य ओळखपत्र असेल ते ओरिजिनल ओळखपत्र तुमच्याजवळ ठेवायचं आहे। ओरिजिनल प्लस जर झेरॉक्स कॉपी जर तुमच्याजवळ ठेवली तर ते तुमच्यासाठी बेटर राहील आणि त्याच्यासोबत जर तुम्ही तुमचा फोटो एखादा ठेवला तर ते तुमच्यासाठी अजून चांगलं राहील। तर ज्यावेळेस तुमची परीक्षा असणार आहे त्याच्या अगोदर 30 मिनिटं तुम्हाला त्या म्हणजे सेंटरवरती प्रेझेंट राहायचं आणि त्यानंतर तुमची जी काही सिटिंग अरेंजमेंट आहे त्या सिटिंग अरेंजमेंटनुसार तुम्हाला तिथं त्या हॉलमध्ये किंवा जिथं काही तुमचं एक्झामचं सेंटर आहे त्या तिथं तुम्हाला तिथं प्रेझेंट राहायचं आहे। जर परीक्षा सुरू झाल्यानंतर जर एखादा विद्यार्थी 15 मिनिटांनंतर आला तर त्या विद्यार्थ्याला आतमध्ये तिथं प्रवेश मिळणार नाही। त्यामुळं तुमचं जे काही टायमिंग आहे त्या टायमिंगच्या अगोदरच तुम्हाला तिथं प्रेझेंट राहायचं आहे। जर काही कारणास्तव जर तुम्हाला लेट झाला तर तुम्हाला तिथं 15 मिनिटं बफर दिलेले आहेत, जेणेकरून जर परीक्षा जरी सुरू झाली तर त्यानंतर 15 मिनिटापर्यंत तुम्हाला तिथं एंट्री असेल, त्यानंतर तुम्हाला तिथं एंट्री दिली जाणार नाही। तर मित्रांनो, ही जी काही एंट्रन्स एक्झाम आहे ती एंट्रन्स एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि OMR सीट भरून तुमची एंट्रन्स एक्झाम होणार आहे। त्यामुळं हे OMR सीट भरण्यासाठी तुम्हाला काळ्या शाईच्या बॉलपेनचा वापर करायचा आहे, बंधनकारक आहे। तुम्हाला ब्ल्यू कलरचा पेन तिथं वापरायचा नाहीये किंवा तुम्हाला पेन्सिलनं तिथं जे काही OMR असेल त्याच्यावरती तुम्हाला मार्किंग करायचं नाही। त्यासाठी तुम्हाला काळ्या शाईचा पेन वापरणं कंपल्सरी आणि तो बॉलपेन असावा याची सगळ्यांनी खात्री करावी। तर जे तुम्हाला OMR सीट दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुमची कार्बन कॉपी असणार आहे। त्यामुळं जे काय तुम्ही OMR करणार आहे, म्हणजे काय मार्किंग करणार आहे OMR सीटवरती, ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला तिथं एक्झाम नंतर तुमचं जे काही कार्बन कॉपी येणार आहे त्या कार्बन कॉपीवर तुम्हाला तिथं मार्क जे मिळणार आहे ते तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता। तर ज्यावेळेस तुम्ही OMR सीट भरता त्यावेळेस OMR सीट भरताना तुम्हाला 2 गोष्टींची काळजी खूप इथं महत्वपणे घ्यायची आहे। त्याचं आहे ती एक आहे ती सीट नंबर आणि दुसरी आहे ती सब्जेक्ट कोड। तर ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे जर OMR सीटवरती नाही भरल्या तर तुम्हाला चांगले मार्क पडून पण त्या विषयासाठी तुम्ही इलिजिबल होणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमचा सीट नंबर चुकवायचा नाही, तुमचा सब्जेक्ट कोड चुकवायचा नाही, याची सगळी माहिती तुम्हाला जो काही तुमचा सुपरवायझर असेल हा सुपरवायझर पण तुम्हाला तिथं व्यवस्थितपणे इन्स्ट्रक्शन देईल। त्यानंतर जे काही OMR सीट असेल त्या OMR सीटवर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी लिहायच्या, त्यामध्ये एक्झामिनेशन असेल, सब्जेक्ट नेम असेल। आता आपण ते सॅम्पल OMR सीटमध्ये बघणार आहोत कुठं कोणत्या गोष्टी आहेत, त्या कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने आपण फॉलो करायच्या आहेत। तर ज्यावेळेस तुमची एक्झाम होणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमची OMR ची मूळ प्रत ही तुमच्या सुपरवायझरकडे जमा करायची आणि जी काही कार्बन कॉपी आहे ती कार्बन कॉपी तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देणार आहे त्यावेळेस तुम्हाला कोणतं सुद्धा इलेक्ट्रॉनिक गॅजेट तुमच्यासोबत ठेवता येणार नाही। म्हणजे स्मार्टवॉच असेल, मोबाईल असेल, तुमच्याकडे तुमचं साधं वॉच असेल ती साधं वॉचच घेऊन तुम्हाला तिथं परीक्षेसाठी जायचं आहे। जर तुम्ही एखादी कॉपी केली तर तुमच्यावर जे काही
कॉपी केस होणार त्या कॉपी केसची पण तुम्हाला तिथं काळजी घ्यायची, कारण की जर ह्या गोष्टी जर तुम्हाला एक्झामच्या दरम्यान आढळल्या तर तुम्हाला तिथं जे काही कायदेशीर कारवाई ती कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि जे काही विद्यार्थ्यांना रफ वर्क करायचं आहे ते रफ वर्क तुम्हाला जी काही तुमची प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावरतीच तुमचं रफ वर्क करायचं आहे. प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या कोणत्या पण पानावरती तुम्हाला तिथं रफ वर्क करायचं नाही, कारण की प्रत्येक प्रश्नपत्रिकेवरती प्रत्येक पानावरती तुम्हाला तिथं स्पेसिफाय केलं असतं की तुम्ही या ठिकाणी रफ वर्क करू शकता, किंवा जे काही प्रश्नपत्रिकेचं शेवटचं पान आहे त्या शेवटच्या पानावर तुम्हाला तिथं रफ वर्क करायची संधी तुम्हाला तिथं युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. तर मित्रांनो आता बघूया की जे काही सॅम्पल OMR सीट आहे त्या सॅम्पल OMR सीट मध्ये तुम्हाला कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टींची तुम्हाला तिथं काळजी घ्यायची आहे. तर ज्यावेळेस तुम्ही OMR सीट बघाल तर ते पहिला रकाना आहे तो एक्झामिनेशनचा. तर त्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की PG एंट्रन्स एक्झामिनेशन 2023, त्यानंतर सब्जेक्टचं नेम जे काही तुमचं सब्जेक्ट नेम असेल त्यानुसार तुमचा सब्जेक्ट नेम लिहायचा आहे. म्हणजे MSc केमिस्ट्री असेल, MSc बायोकेमिस्ट्री असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, जे काही असेल ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्यानंतर सीट नंबर, तर सीट नंबर तुम्हाला तिथं व्यवस्थितपणे टाकायचा, कारण की जर तुमचा सीट नंबर जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला तिथं चांगले मार्क पडून पण तुम्ही तिथे इलिजिबल होणार नाही. त्यामुळं एक गोष्ट तिथं तुम्ही लक्षात ठेवा की जे काही सीट नंबर आहे जर OMR सीट वरती जर खरा कोड जाईल तर तुम्हाला तिथं OMR सीट बदलून मिळणार नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही तिथं काळजी घ्या. जर ज्यावेळेस तुमच्या हातात OMR सीट आणणार त्यावेळेस OMR सीटला कुठं पण घडी पडलेली नसावी ह्याची काळजी तुम्ही घ्या, कारण की जर कुठं तर घडी पडलेली असेल तर तुम्ही तुमच्या जे काही सुपरवायझर त्या सुपरवायझरला ती गोष्ट निदर्शनास आणून द्या, किंवा जर OMR सीट एखादी फाटलेली असेल किंवा जास्त चुरगाळलेली असेल तर तुम्ही तुमच्या सुपरवायझरला सांगा. त्यावेळेस तुम्हाला तिथं जी काही प्रोव्हिजन करून दिली असेल OMR सीट चेंज करायची त्यानुसार तुम्हाला तिथं त्या सगळ्या गोष्टी मिळतील. त्यानंतर तुमचा जो काही सब्जेक्ट कोड आहे तो सब्जेक्ट कोड तुम्हाला तिथं व्यवस्थितपणे भरायचा आहे. तुमचा जो काही सुपरवायझर आहे तो सुपरवायझर तुम्हाला त्या सब्जेक्ट कोड बद्दल तर माहिती सांगेल. तर मित्रांनो जी काही तुमची एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुमचे 100 क्वेश्चन असणार आहेत, कारण की प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. त्यामुळं जे काही 100 क्वेश्चन आहेत ते 100 क्वेश्चन व्यवस्थितपणे सोडवायचे आहेत. आणि यावेळेचं जे काही एंट्रन्स एक्झामच्या मार्कावरती तुमचं ऍडमिशन होणार आहे, त्यामुळं शांतपणे तुम्ही OMR सीटमध्ये जे काही क्वेश्चन सोडवणार ते क्वेश्चन व्यवस्थितपणे सोडवा. तिथे रकाने जे काही कॉलम जे काही तिथं सर्कल आहे ते सर्कल व्यवस्थितपणे करा, कारण की जर तुम्ही इथं यामध्ये जर काही खाडाखोड केली तर तुम्हाला तिथं तुमचं अँसर शीट डिबार केलं जाईल किंवा तुमचं अँसर शीट ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. तर जो अँसर शीटच्या शेवटच्या भागात तुम्हाला काय करायचं आहे की इथं सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट या ठिकाणी तुमची स्वाक्षरी करायची आहे, आणि जो काही हा बॉक्स आहे ह्या बॉक्समध्येच तुम्हाला स्वाक्षरी करायची. तुमची सिग्नेचर ह्या ठराविक जागेतच करायची आहे. जर तुमची सिग्नेचर ह्या बॉक्सच्या बाहेर गेली तर तुमचं OMR सीट तिथं बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं साईन करताना गडबड करू नका, शांतपणे साईन करा. त्यानंतर तुम्ही तुमचं डेट आणि टाइम तिथं लिहा, आणि या सगळ्या गोष्टींची खात्री केल्यानंतर तुमचं जे काही तिथं जो काही सुपरवायझर असणार आहे तो सुपरवायझर तिथं साईन करणार आहे, कारण की जर यामध्ये जर काही चूक झाली तर तुम्हाला तिथं त्या गोष्टीमध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थितपणे शांतपणे सोडवा. तिथं जे काही तुमचं एंट्रन्स एक्झाम होणार आहे ते एंट्रन्स एक्झाम तुमची 8 मे ते 11 मे या वेळेत होणार आहे. सकाळी 10:30 ते 5 पर्यंत एंट्रन्स एक्झामचे वेगवेगळे जे काही सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टनुसार टाइम टेबल तिथे डिस्प्ले केले. तुमच्या सब्जेक्टचा टाइम कधी आहे या सगळ्या गोष्टींची खात्री करा. तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे याची खात्री करा. जर तुमचं एक्झाम सेंटर क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटनुसार जर तुम्हाला एक्झाम सेंटर जर चेक करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तिथं ऍडमिशन विंडोमध्ये येऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथं एक मोठी विंडो दिसेल, त्यानंतर तुम्हाला इथं एंट्रन्स सिटिंग अरेंजमेंट असा कॉलम दिसेल. तर ह्या कॉलम मध्ये जे काही तुम्हाला सब्जेक्टच्या पुढे क्लिक हिअर असं ऑप्शन दिला, जर तिथं तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला तिथे तुमची लिम लिस्ट दिसेल. त्यानुसार तुम्ही तुमचं तिथं चेक करू शकता. म्हणजे इथं तुम्हाला सेंटर वाईज जे काही स्टुडंटची नावं आहेत, एक्झाम सीट नंबर आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं प्रोव्हाइड केल्या आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवर जे काही एंट्रन्स एक्झामचं सेंटर आहे ते एंट्रन्स एक्झामचं सेंटर तुम्ही तिथं क्रॉस व्हेरीफाय करू शकता. जर तुमच्या तिथं काही त्रुटी आढळल्या तर तुम्ही काय करा की जे काही PG ऍडमिशन आहे या PG ऍडमिशनला कॉल करा आणि तिथून तुमच्या त्रुटी नलिफाय करा. तर मित्रांनो जे काही एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्या एंट्रन्स एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट, आणि व्यवस्थितपणे पेपर सोडवा आणि तुमच्या जे काही तुमचं पुढचं करिअर आहे त्या करिअरसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सर्व विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून एंट्रन्स एक्झाम बद्दल सर्वांना व्यवस्थित माहिती मिळेल. तर मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.